इट्स अ गुड फिलिंग. 3 months कंप्लीट झाले आहेत आणि वी आर ऑन टू 4th month ऑफ प्रेग्नन्सी. हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो बेसिकली आमचं NT आणि MB स्कॅन झालेलं आहे आणि त्याच्यात फिजिकल ब्रेन डेव्हलपमेंट सगळं काही कळून जातं आणि सगळं काही स्टेबल आहे, नॉर्मलाइज आहे. सो इट्स अ गुड फिलिंग आणि चांगलं आहे. लकीली देवाचं नाव घेत राहायचं, स्वतःला सांभाळायचं हे मेन सगळ्यात गोष्ट आहे. आणि आता सकाळ सकाळ ब्रेकफास्ट चालू आहे. तर प्रांजलीसाठी मी एक ब्रेकफास्ट बनवलं आहे. सो डेली काय घेतलं पाहिजे, फॉलिक ॲसिडचा यूज खूप केला पाहिजे. सो ह्याच्यासाठी वॉलनट तुम्ही बघू शकता, आल्मंड, काजू, पिस्ता आणि काजू थोडे खायचे कारण की ते जास्त गरम असतात. आणि हे आहेत सनफ्लावर सीड्स, हे सगळ्यात रिच असतात आणि हे रोस्ट केलेले. हे आहेत पोहे, इझी टू डायजेस्ट आणि सकाळी ब्रेकफास्टला पोहे खाल्लेच पाहिजेत. आणि लेमन त्याचसोबत त्याच्या ग्लासात हे नारळ पाणी काढून ठेवलेलं. सो जवळजवळ 1.5 ग्लास नारळ पाणी निघालं. सो हे प्रांजलीचं आजचं ब्रेकफास्ट आहे सकाळ सकाळचं. आणि 4th month असा आहे ज्याच्यात तुम्हाला खूप थकल्यासारखं होते कारण की बॉडी सगळं काही तुम्हाला सगळं काही बेबीला देते. सो त्याच्यामुळे तुमची बॉडी एक्झॉस्ट होते आणि डेझीनेस आणि स्लीपीनेस, चक्करसारखं पण, वर्टिगोसारखं पण व्हायला लागतं. पण नाही होत मोस्टली, तर पण असू शकते. आणि 4th monthमध्ये खूप भूक लागते. सो चला आता प्रांजलीला ब्रेकफास्ट द्या. सो हा ब्रेकफास्ट मी आता घेऊन चाललो आहे माझ्या मॅडमसाठी. सो गाईज हे आहे समोर, पुढे आमच्या मॅडमच्या समोर ठेवलेलं आहे आणि ब्रेकफास्ट चालू आहे मस्तपैकी. फॉलिक ॲसिड इंटेक चालू आहे, सनफ्लावर सीड्स. आणि प्रांजली आता आंघोळ केलं आहे तिने जस्ट आणि ब्रेकफास्टला बसले. सो कसं वाटतं? लेझीनेस आला खूप आणि थकल्यासारखं झालं. लेझीनेस आणि थकल्यासारखं तेच झालं. अच्छा, आळस आणि झोप. ओके, 4th month चालू झालं आहे आता. तर काय चेंजेस आलेत, म्हणजे काय भूक चेंजेस लागते आता आणि गरमी आहे तर पाणी जास्त प्यावंसं वाटतं. आणि पाणी पिलंच पाहिजे. जवळजवळ 8 ते 10 ग्लास तरी दिवसात पिले पाहिजेत. कॅल्शियम, पनीर, डाळ, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स हे सगळं खायला पाहिजे. फिश, अंड, एग फिश पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि असाल तर. नारळ पाणी हे थंड असतं आणि तुम्हाला हायड्रेट करते. सो तुझं एका नारळमध्ये नारळ असं आणतो की जवळजवळ एका नारळामध्ये 1.5 ग्लास तरी निघालं पाहिजे. 1 ग्लासमध्ये जास्त पाणीचं प्रमाण नसते. सो 1.5 ग्लास तरी निघायला पाहिजे तसं नारळ घ्या. आणि 3 साइडेड नारळ नका घेऊ. गोल जो असतो ना, गोल शेपमध्ये, त्याच्यात जास्त पाणी निघतं. याच्यासोबत अंजीर पण खातो. रोज रात्री 4 ते 5 बदाम, 2 काजू, 2 अक्रोडचं म्हणजे 1 अक्रोड पूर्ण, सनफ्लावर सीड्स आणि अंजीर आणि 2 खजूर हे सगळं पाण्यात भिजवायचं आणि सकाळी उठल्यावर पहिला ते खायचं. सो गाईज सकाळ मी सकाळी नाही म्हणजे दुपार झाले ऑलमोस्ट आणि मी प्रांजलीसाठी पिझ्झा मागवलं आणि ती खूप दिवसापासून क्रेव करत होती, सांगत होते मला पिझ्झा पाहिजे. सो तिला मी सरप्राईज देतो आहे. मी ऑर्डर केलं ऑनलाईन आणि बघूया तिची रिॲक्शन काय आहे. आणि स्माईल तर करणारच. थोडं आमचं भांडण झालं सकाळी, पण नॉर्मल आहे ते सगळं. सो बघूया आता कसं काय होते. सो रिॲक्शन बघूया तिची. बेल वाजलेली आहे आणि प्रांजली डोर खोलते, बघूया चला. छोटी छोटी खुशियों में खोए हुए हम. Someone got a morning surprise. काय स्माईल आहे, बापरे बाप. सो गाईज मी सकाळ मागवला आहे लावा चीज, कॉटेज चीज पिझ्झा. आणि हे बघू शकतात, हे कॉटेज चीज आहे वेगळं आणि ह्याच्यावरती मी आता काढ ना ते हे मी चीज पोर केलेलं आहे आणि लेट्स इट. हे चीज खूप हेल्दी असते आणि इट हॅज अ हाय अमाऊंट ऑफ प्रोटीन. कसं होतं सरप्राईज? रागवली म्हणून सरप्राईज दिली नाही, तू 2 दिवसापासून सांगत होती आणि तुला क्रेविंग होत होती आणि ह्या कंडिशनमध्ये मला तुला असं नव्हतं ठेवायचं. सो आता मी खाणार. खुश, हॅपी, एक्सायटेड. आणि फर्स्ट टाइम कॉटेज चीज खाते ना, मला सांग कसं लागतं. पण हे असं मेल्ट का नव्हतं? हे मेल्ट नाही, हे मेल्टेडच असते, हार्ड असते. हे त्याच्यात जास्त प्रोटीन असते
हो थँक्यू असं बोल काहीतरी बोल. टेस्टलेस. क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका. हे हेल्दी आहे कम्पेअर टू डॉमिनोज आणि हे होल व्हीट आहे. हे जो क्रस्ट आहे हा पूर्ण व्हीटचा आहे, नो मैदा. छान. आणि ह्याच्यासोबत खातोय आम्ही शिरा. माझा हा प्रांजलीचा. थँक्यू मानस पाटील. माय बेस्ट हजबंड एवर. बोल बोल. एवढं सगळं नाही बोलणार. म्हणजे अजून काहीतरी पाहिजे वाटते. चला आता मी खातो. मी कधीपासून तिला बघतोच आहे. आता मी खातो. The next day. सो गाईज हॅलो अँड वेलकम टू द अनदर डे. आणि आज आहे दुसरा दिवस आणि हा मुमेंट मला परत कॅप्चर करायचा. प्रांजलीला 2-3 दिवसापासून गार्लिक ब्रेड खायची इच्छा झालेली. सो मी आता मागवलेलं आहे, ऑनलाईनच मागवलं आहे. येईल थोडा वेळ, 2 मिनटात येईल. 2 मिनटं दाखवते मला. सो बघा तिचे एक्सप्रेशन काय. आणि तिला अशा गोष्टी मला त्याला खूप आवडतात आणि ती स्माईल बघायला मला खूप आवडतं. ह्या कंडिशनमध्ये तर ती जेवढी हसेल जेवढी खुश राहील तेवढं चांगलं आहे. सो चला, बेल कोण उघडेल माहिती नाही, बहुतेक तिलाच मी उघडायला लावेल. आणि ती बाहेर मूव्ही बघते आणि मी इथे माझं रूममध्ये काम करतो. सो लेट्स गो. 2 मिनटांनी भेटेल. हा घे. छोटी छोटी खुशियों में खोए हुए. काय आहे? स्टॉप झाली ती? गार्लिक ब्रेड. ए तू तर नाही खाणार आहे ते. हे सगळं नाही खायचं. दे दे दे. काय म्युझिक आहे. इथे उभेच खाणार. ओ माय गॉड. ओ माय गॉड. ओ माय गॉड. छछोरिया मधून आलाय. हो माय गॉड गॉड. आणि ह्याला अशी का टेप लावले कार्पेंटर वर. संपले वाटतं. कार्पेंटर वाली टेप लावलेला. आणि ही बघा इथे मूवी बघत होती, तिला डिस्टर्ब केलं. सगळे खाणार आहे? थँक्यू. नाही सगळे नाही. 2 मला 2 तुला. चल मी गरम करतो आता. Several days later. गाईज टाइम फॉर लेट नाईट क्रेविंग्स. आणि ही आहे प्रांजलीची आवडती. टाइम फॉर सम. झोपेत आहे एवढी पण तिला खायचं आहे. भूक लागली. ठेवू मग ठेवू मध्ये. अच्छा दोन्ही लागली. ओके ओके. सो काय आहे पावभाजी. बाय बाबा 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 बा. 2-3 दिवसापासून माझं डोकं एवढं खाल्लेलं. पावभाजी खायचंय. आता नाही डोकं खाणार. आता मी खाणार पावभाजी. काय आता मी तुझं डोकं नाही खाणार. आता मी खाणार पावभाजी. ओ नाईस नाईस. चल दे चल. चप्पल छूट गया. हम फर्स्ट. गाड़ी चला. तारक मेहता आता चालू करणार. तारक मेहता? प्रणित मोरे बॅन झाले भाई. आणि अनबॉक्सिंग टाइम चालू आहे आपलं पावभाजीचं. आणि एक बापरे 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 बापरे. किती पाव आणले? पाव बघ सरप्राईज आहे तुझ्यासाठी. 4 असते असं मला. तू पण खाणार तर तुझ्या वाटणीच्या आणले. नाही मी नाही खाणार. मी रात्री नाही खात. मी रात्री अजिबात खात नाही. पण एक अर्धा खाईल पाव. धीरे धीरे सींग निकलने शुरू हो गए. ये चाहिए वो चाहिए. झालं वाटलेलंच मला. नाही मी नाही खाणार ॲक्च्युली. रात्रीचं मी नाही खात. अवॉइड करतो. आणि मी मस्त टर्फ घेऊन आलो आज आणि खूप थकलो आणि अशी मला झोप लागणार आहे. रात्रीचे 2:30 वाजले. मिला हूँ अब जो तुमसे. ते त्या दिवशी आपण बघत होतो ना त्या बॉईलमध्ये टीप करतात तेच येते. चांगली एवढं असं चांगले रात्री चालतं ते. नीट थोडं
आणि हे आहे पाव. पण ब्रेड पाव 2च मिळाले, बाकीचे ब्रेड मिळालेत कारण की त्याच्याकडे नव्हते. पण ब्रेड आणि पाव सिमिलर आहेत. सो त्याला मी प्लेन बोललेलो यार, पण ठीक आहे. त्याला माझं न बोलतो म्हणणं पण आवडलं. मला माहिती आहे, खा दे, भूक लागली. सो गाईज भेटूया उद्या. हिला तर खाऊ द्या आणि आम्ही झोपतो. आम्ही झोपू. लावलं वाटतं. काय लावलं? काय नाही लावलं. लाईट बंद कर ना ती. इकडे खूप जास्त सर्दी झाली आहे आणि हे पाहिजे होत तिला.